नमस्कार माझ्या गोड ताईंना. चला, खूप दिवसापासून आहे ना माझे व्हिडिओ काय येत नव्हते ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आज आहे ना बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आणि बघा, इथून आधी किंवा याच्या आधी मी ना जवळजवळ 5 महिने माझे काही व्हिडिओ काही आले नाही. कारण का कसं, माझी तब्येत ठीक नव्हती. जवळजवळ 5 महिने मी गावीच होती. त्याच्यामुळे ना माझं शिलाईचं काम पण सगळं बंद होतं. आणि काही म्हणजे काहीच मी व्हिडिओ वगैरे काही मी टाकले नाही किंवा तुमच्यासोबत पण शेअर केले नाही. आता बघा, सुख आणि दुःख हे प्रत्येकालाच लावलेलं आहे. आणि आपल्याला कसं काही ना काही आपली तब्येत बिघडत असते. त्याच्यामुळे आहे ना बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात. त्याच्यामुळे काही वेळेस कारणानिमित्त पर्यंत व्हिडिओ काही पोहोचले नाही. कारण का तब्येत खरंच खूप म्हणजे खूप बिघडलेली होती. 2 टाईम हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होती. आणि त्याच्यानंतर आहे ना बऱ्याच दिवसानंतर आता मी परत इकडे आलेली आहे. गावालाच मी 5 महिने राहिलेली होती. आता गावाला पण तब्येत व्यवस्थित झाली होती. पण आहे ना गावाला कसं मशीन वगैरे नव्हतं. आता गावाला पण मशीन असतं ना तर काही तुमच्यासोबत आहे ना मी शेअर केलं असतं. पण मशीन नसल्यामुळे मला शांत बसायला लागत होतं. आता आपण गावाला जातो तर मशीन तर काही घेऊन जात नाही ना. त्याच्यामुळे मशीन नव्हती. आणि खूप सारे माझे स्वतःचे पण ब्लाऊज खूप शिवायचे राहिलेले होते. आणि आता चला, इथून पुढे आहे ना तुम्हाला छान छान असे व्हिडिओज बघायला भेटतील. आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत जाईल. आणि कसं आपण ज्यावेळेस बघा ब्लाऊज वगैरे शिवतो त्यावेळेस कटिंग वगैरे करतो तर आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. आपल्या चुका कुठे होतात, कुठे नाही. आणि सर्वात मेन ताईंनो, ज्यावेळेस बघा आपल्याला असं वाटतं का नाही आपण पॅटर्न विकत घेतले पाहिजे. पण आहे ना खरंच पॅटर्न विकत घेतल्यापेक्षा आहे ना आपलं स्वतःचं ब्लाऊज आहे ना आपण स्वतः शिकलं पाहिजे. तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्ही स्वतःहून आहे ना तुमचं ब्लाऊज शिका शिवायला. आणि त्याच्यानंतर आहे ना बघा, आता यूट्यूबवरती ना खूप सारे असे आहे ना भरपूर असे शिलाईचे व्हिडिओज टाकता किंवा कटिंगचे वगैरे. तर तुम्हाला जे आवडेल ना तर ते तुम्ही त्याच्यातून बघून बघून आपल्याला शिकायचं आहे. आणि आपल्या कुठे कुठे चुका होतात ते पण आपल्याला समजतं. आता इथे बघू शकता मी आहे ना 36 इंच मापाचं याची ना पेपर कटिंग मी तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्हाला 36 इंचाचं माप जर पाहिजे असेल तर पुढे तुम्ही बघा, याच्यानंतरचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला असे खूप साऱ्या सोप्या पद्धतीमध्ये मी माहिती देत जाईल. आणि खूप सोपी पद्धत आहे कटोरी काढायची. बघा, कटोरी आपली काय वेळेस आहे ना सगळं ब्लाऊज आपलं कटोरीवर असतं. आपली जर कटोरी व्यवस्थित नाही ना बसली तर आपलं पूर्ण ब्लाऊज बिघडून जातं. त्याच्यामुळे ना आपल्या स्वतःचं ब्लाऊज पहिले शिका तुम्ही शिवायला. आणि नाही तुम्ही दुसऱ्याचे ब्लाऊज शिवले तरी आपलं स्वतःचं ब्लाऊज आलं ना तरी भरपूर आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की ब्लाऊजची शिलाई किती झालेली आहे ती. त्याच्यामुळे आपलं स्वतःचं ब्लाऊज आपण स्वतः शिवलं ना तरी पुष्कळ आहे. आणि माझ्या चॅनलला तुम्ही ना नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला आहे ना कटोरी ब्लाऊज पण सांगणार कसं कट करायचं, कसं शिवायचं वगैरे, कसा टक्स वगैरे घ्यायचा. आणि त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचं पण सांगणार, 4 टक्सचं पण सांगणार पुढे हळूहळू. फक्त तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करून पण ठेवा. आणि चला, आता इथे बघू शकता मी ना आजच हाती घेतलेलं आहे बरं का हे काम. बरेच दिवस आहे ना काहीच म्हणजे सुरुवातच केली नाही. गावावरून आल्यानंतरही काही सुरुवात नाही केली. पण आता म्हटलं चला, माझ्यासारख्या भरपूर अशा ताई आहे, त्यांना पण असे काहीतरी माहिती भेटते आपल्यामुळे किंवा काहीतरी शिकायला भेटतं. तर आपण आता चालू करायला पाहिजे म्हटलं, त्यांच्यापर्यंत पोचलं पण पाहिजे. आणि चला, इथे बघू शकता अशी ना मी ना अस्तर आणि ब्लाऊज पीसची मी कटिंग करून घेतलेली आहे. आणि याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलवरती जाऊन. कल्पना स्टिचिंग माझ्या चॅनलचं नाव आहे. चला, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.